आई अगं काय झालं? काय तुला नाही कळणार. काव्या, तू लग्नाला होकार दिलास, मला खरंच एवढी धाकधूक लागून राहिली होती ना. का? का म्हणजे ज्या आविर्भावात तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होतीस ना, मला असं कळतच नव्हतं काय बोलशील काय नाही. एवढी भीती वाटत होती. नशीब त्या केदारने सावरून घेतलं सगळं. आई मग आहेच माझा केदू तसा. म्हणजे केदार अजून आहेच का? केदार एवढं काही वेगळं बोलला नाहीये तो. जे खरं आहे तेच बोललाय. आहेसच तू तशी. तुझ्या ओठांवर एक पोटात एक असं नसतंच ना. जे आहे ते तूच सांगून टाकतेस आणि तेच त्याने त्यांना सांगितलं. एवढं काय कौतुक त्याचं? हसायला काय झालंय ग? जाऊ दे, केदारबद्दल कशाला बोलायचंय आपण. तुझं सांग. माझं काय ठरलंय ना माझं लग्न आता. काव्या, मला खरं खरं सांग, तुला नक्की तो मुलगा आवडलाय ना? आई अगं खूप. तो ना अगदी केदू सारखा आहे. काव्या, म्हणजे वैभवचा स्वभाव तो अगदी केदू सारखा आहे, समजूतदार. आई मला असं झालं होतं की मी वैभवकडून कधी नकार ऐकते, पण दुसऱ्या क्षणाला मला तो आवडायला लागला. मी ना माझ्याबद्दल आणि केदूबद्दल त्याला सगळं सांगितलं. काव्या, काय वेडीबिडी झाली आहेस का तू? अगं हे सगळं सांगायची काय गरज होती त्यांना? आता त्यांचा फोन आला आणि आई, नकार आई, दिला तर? आई ऐकून तर घे. दुसरं कोणी असताना तर माझ्याविषयी मत बनवून मला नकार दिला असता, पण वैभवनी तसं नाही केलं. त्यांनी मला समजावून सांगितलं, मला समजून घेतलं, शांतपणे माझं ऐकून घेतलं. आणि वैभव खूप समजूतदार आहे ग, खरंच खूप समजूतदार आहे. आई आई अगं काय झालं? तुला आवडला नाही का मुलगा? आपण लगेच नकार देऊ. तुझ्यापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी कोणीच नाहीये. नाहीयेस का तू? आनंदाश्रू येते. आज तुझे वडील असायला पाहिजे होते हे बघायला. आता देवाच्या मनात जे आहे ते. देवाच्या मनात वगैरे काही नाही. देवाच्या मनात काहीही असलं ना तरी तुझ्या वडिलांचा जीव त्या वसुधामुळेच गेलाय. बघ, तारिणीने किती पुढे पुढे करू देत, किती जुळवून आणू देत, मी हे नाही विसरू शकत की ती त्या वसुधाची मुलगी. आणि तिच्यामुळे जर तुझ्या सुखात काही विघ्न आलं ना तर मी शांत बसणार नाही. हो हो, मी पोहोचले दादा. तुम्ही पोहोचलात की कळवा. आलीस तू? हो. एकटी झाली? सुनबाई कुठे? तिला फुलं घ्यायची होती ना, म्हणून मग मी दादा बरोबर पुढे निघून आले. तिला ना निमित्त हवं असतं घराबाहेर फिरण्यासाठी सतत. उद्या पूजेसाठी फुलं हवी होती ना, म्हणून ती आणि केदार. हे जे करतेस ना तेच थांबव. तुला ते केदार तारणी जसे वाटतायत ना तसे नाहीयेत, कळतंय का? मी काय बोलते तुझ्या लक्षात येते का? डोक्यात जाते काही? हो. बरं ते राहू देत. मला सांग, कसा झाला बघण्याचा कार्यक्रम? छान झाला एकदम. अहो ती काव्या जे आहे ते एकदम स्पष्ट बोलली आणि आमचा वैभव बघतच राहिला. असं असावं मुलीच्या जातीने. वहिनी, पुढची बोलणी होतील तेव्हा तुम्हीही चला. हा, मला ना हे सगळं भाऊजींना पण सांगायचंय. आले. हा ग थांब थांब, ते दोघेही बाहेर गेलेत, बँकेत गेलेत, एक महत्वाचं काम आहे त्यांचं म्हणून. अच्छा. आणि तसंही पुढाकार घ्यायला इतकी मंडळी आहेत म्हटल्यानंतर तुला आता आमची काय गरज आहे? असं काय बोलताय वहिनी? मग काय बोलायचं? नाही सांग ना, तुला खरंच आमची काय गरज? लग्नाची सगळी जबाबदारी पार पाडण्यासाठी तुझे लाडके केदार आणि तारिणी आहेतच ना. केदार थांब 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 थांब. अरे काय झालं? तिथे छान फुलं आहेत असं वाटतंय. जरा फुलं घेऊन येते. पूजेसाठी फुलं लागतील ना, घरातली फुलं संपली आहेत म्हणून. बरं, मी पण बाबांची औषधं घेऊन येतो मग. हा. अरे वा, हे गजरे तू बनवले? हो ताई, खूप छान आहेत. कसे आहेत? 100ला 3, हा. आणि फुलं कशी दिली? 60ला पाव. बर, एक काम कर, 3 गजरे दे आणि पाव किलो फुलं दे. बर. शाळेत जातेस का? हो ताई, जाते ना. आता 9वीला आहे. आणि मग अभ्यास कधी करतेस? घरी गेल्यावर करते. फुलं लवकर संपली की मग लवकर अभ्यास करायला होता. हे घे.
एक काम कर, 1/2 किलो फुलं अजून दे. बरं. ओ ताई, तुमचे पैसे राहिले. हा, अरे बाळा इथे एक मॅडम आल्या होत्या ना फुलं घ्यायला, त्या कुठे गेल्या? कोणत्या गजरा आणि फुलं घ्यायला आल्या होत्या त्या पिवळ्या साडीवाल्या? हो हो तीच. अहो त्या अगदी पळत गेल्या, त्यांचे पैसेही राहिलेत. धावत गेली कुठे? त्या तिकडे कुठेतरी. तू इथे काय करतेस? त्या मुलीला मी विचारलं तर ती म्हणाली की तू तिथनं धावून निघालीस. माझ्यावर कोणीतरी हल्ला करायचा प्रयत्न केलाय. काय? तू तू ठीक आहेस ना? तुला मी काय? मी ठीक आहे, मी ठीक आहे. आत्ता आपल्याला त्या माणसाला शोधायला हवं, लवकरात लवकर. पण असा उगाच हल्ला कोणी का करेल? आपली आयडेंटिटी रिव्हील पण नाही झाली आहे, त्यामुळे आपले शत्रू असण्याची शक्यता नाही आहे. कोणतरी भुरटा चोर किंवा गुंड असेल. शक्यच नाही. त्याच्या ग्रिपवरनं मला असं वाटत होतं की तो M9 किंवा कॉम्बॅट नाईफ असावी. आणि असे चाकू एकतर आर्मी ऑफिसर्सकडे असतात किंवा मोठ्या मोठ्या गुंडांकडे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जर भुरटा चोर असताना तर तो माझ्या पर्सच्या दिशेने धावून आला असता. तो माणूस माझ्या शरीराच्या दिशेने धावून आला. तो माझ्यावर हल्ला करण्यासाठीच आलेला होता. नाही, तुझ्या ऑब्झर्वेशनवर डाऊट नाहीये मला. बरोबर बोलतेस तू. पब्लिक प्लेसवर तेही दिवसा इतक्या प्रिसिजनने हमला करून गायब होणं हे साध्या गुंडांचं किंवा चोरांचं काम नाही आहे. कोण असेल ही व्यक्ती? कोणी पाठवलं नसेल ना त्याला? बॉस, आपली आयडेंटिटी रिव्हील नसेल ना झाली, किंवा आपली आयडेंटिटी रिव्हील करण्याचा प्रयत्न करत असेल तर? असू शकतं.